कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग 7. महापूजा असल्याने राजमहाल आज परिवारातील लोकांनी गजबजला होता. सगळीकडे झेंडूची फुले बांधून महाल सुशोभित करण्यात आला होता. ऐस पैस अंगणात मोठी नक्षीदार रांगोळी घातली होती. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 केळीची झाडे बांधून एक आकर्षक कमान तयार केली होती. त्याच्या मागे दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले होते. दारातच एक समई पेटवून ठेवली होती. धूपदीपाच्या सुवासाने महालात एक दैवी वातावरण तयार झाले होते. देवघरात पुजाराने महापूजेची तयारी केली होती. मध्यभागी ईश्वराचे एक शिवलिंग पूजेसाठी ठेवले होते. एका मोठ्या करंड्यात पूजेसाठी बिल्वपत्रे पण आणून ठेवली होती. शिवलिंगाच्या एका बाजूला 2 पाट मांडले होते. महापूजेची तयारी झाली आहे, यजमान तयार आहेत तर त्यांना बोलवा. पुजाऱ्याने मोठ्या आवाजात आदेश दिला. हो भटजी, आम्ही तयार आहोत, श्रीधरच्या बाबाने उत्तर दिले. पूजेसाठी फुले आणली नाहीत का? पुजाऱ्याने आजूबाजूला बघत विचारले. भटजी, कस्तुरीगंधाची फुले सांगितली आहेत. काही क्षणातच फुलवाल्या ती फुले घेऊन येतील, चिन्नम्माने माहिती दिली. कसली फुले म्हणालात? कस्तुरीगंधाची फुले? ही आणि कसली फुले? तर हे अशा प्रकारच्या फुलाचे नाव कधीच ऐकले नाही. पुजारी जरा आश्चर्यचकित झाले. खूप सुंदर आणि दुर्मिळ फुले आहेत भटजी, खास महापूजेसाठी मागवली आहेत, श्रीधरने सांगितले. बरं, फुले येईपर्यंत तुम्ही एक काम करा. तिथे मी एक दुधाचा कलश ठेवला आहे. घरातली कोणीही व्यक्ती तो कलश घेऊन ईश्वराच्या मंदिरात जा आणि पिंडीवर त्या दुधाचा अभिषेक घालून या. पुजाऱ्याने एका कलशाकडे बोट दाखवत म्हटले. तसं असेल तर श्रीधरला ईश्वराला अभिषेक घालून येऊ द्या, तोपर्यंत फुलेही येणार, श्रीधरच्या वडिलांनी म्हटले. मी पण इथे पूजा? श्रीधरने विचारले. काळजी करू नकोस बाळा, तू येईपर्यंत आम्ही पूजा सुरू करणार नाहीत. तू आरामात अभिषेक करून ये, भटजी हसत म्हणाले. श्रीधरला चिंता पूजेची नव्हती, तर फुले घेऊन येणाऱ्या फुलवालींची होती. पण कुटुंबियांच्या आग्रहामुळे त्याला दुधाचा कलश घेऊन ईश्वराच्या मंदिरात अभिषेकासाठी जावे लागले. भराभर पावले टाक कस्तुरी, आम्हाला खूपच उशीर झाला आहे, जयश्रीने राजमहालाच्या दिशेने चालत असताना म्हटले. तिच्या एका हातात कस्तुरीगंधाच्या फुलाने भरलेली टोपली होती. हो, आईमुळेच उशीर झाला. आज पहाटे आमच्या आधी कशी उठली तेच कळले नाही. आपल्या सगळ्या योजनांचा विस्काट झाला. कस्तुरी जयश्रीच्या मागे चालत होती. असू दे, झाले ते झाले. आता लवकर ही फुले राजमहालात पोहोचवली की आपले काम झाले, जयश्रीने आपल्या पायाची गती वाढवत म्हटले. हो, महापूजेला सुरुवात पण झाली असेल, कस्तुरीने चिंता व्यक्त केली. मोठ्या बाईसाहेब आपल्यावर रागावल्या नाहीत म्हणजे मिळवले, जयश्री म्हणाली. काही वेळाने त्या दोघी राजमहालाजवळ पोहोचल्या. आपण आज जाऊया का आत? कस्तुरीने राजमहालात डोकावत विचारले. बाहेर तर कोणीच दिसत नाही, नक्कीच सगळे आत असतील. काय करूया, जाऊया ना? जयश्रीने अंगणात नजर फिरवत म्हटले. हो चल, फुले तर द्यायलाच पाहिजे, कस्तुरीने सांगितले. दोघीही राजमहालाच्या मोठ्या पायऱ्या चढून आत गेल्या. आत सगळेच जण पूजेच्या गडबडीत होते. अचानक आलेल्या सुगंधामुळे त्यांचे लक्ष दरवाजाकडे वेधले गेले. महापूजेची फुले आली. मुली वेळेवर पोहोचल्या. मोठ्या बाईसाहेबांनी दरवाजाकडे पाहत म्हटले,
वाह, काय सुगंध आहे. पुजाराच्या तोंडातून शब्द आले. भटजी, हीच आहेत पूजेसाठी मागवलेली कस्तुरी गंधाची फुले. आहेत ना अद्भुत? श्रीधरच्या वडिलांनी हसत म्हटले. असं वाटत आहे की ही फुले साक्षात महादेवानेच निर्मिली आहे. पुजाऱ्याने कौतुक केले. आता आमचे चिरंजीव आलेत की करूया पूजेला सुरुवात, श्रीधरचे वडील म्हणाले. सगळे कुटुंबीय फुलाच्या अनोख्या सुगंधाने भुलून गेले होते. जो तो कस्तुरी गंधाची फुले कशी दिसतात ते पाहण्यात गुंग झाले होते. या मुलीनो, बसा. मोठ्या बाईसाहेबांनी कस्तुरी आणि जयश्रीला सोप्यावर बसण्यासाठी सांगितले. नाही बाईसाहेब, घरी खूप कामे आहेत. आम्हाला लवकर जायला हवे, जयश्रीने म्हटले. बर, काहीतरी पिऊन जा. चिनम्मा, मुलीसाठी एखादे पेय घेऊन ये, मोठ्या बाईसाहेबांनी म्हटले. ओ बाईसाहेब, असे म्हणत चिनम्मा स्वयंपाकघरात गेली. नाव काय तुमचे मुलीनो? मोठ्या बाईसाहेबांनी त्यांच्या शेजारी बसत म्हटले. मी जयश्री आणि ही माझी धाकटी बहीण कस्तुरी. जयश्रीने दोघांचीही ओळख करून दिली. वा, ही कस्तुरी, म्हणूनच हिला ही कस्तुरी गंधाची फुले मिळाली आहेत वाटते, मोठ्या बाईसाहेब गालातच हसत म्हणाल्या. तेव्हा चिन्नम्मा दोघीसाठी एक शीतल पेय घेऊन आल्या. घ्या, हे पिऊन जा, असे म्हणत मोठ्या बाईसाहेबांनी एक पेला जयश्रीच्या हातात दिला. चिनम्माने दुसरा पेला कस्तुरीला दिला. खूप चालल्यामुळे त्यांना थकवा आला होता. तो थकवा पेयाचे काही घोट रिचवल्याबरोबर नाहीसा झाला. बरं बाईसाहेब, येतो आम्ही, असे म्हणत जयश्री सोप्यावरून उठली. तिच्या पाठोपाठ कस्तुरीही उठली. मोठ्या बाईसाहेबांनी जाताना त्यांना एक पैशाने भरलेली थैली दिली. धन्यवाद बाईसाहेब, कस्तुरीने आभार मानले आणि दोघींनी घरची वाट धरली. मोठ्या बाईसाहेब खूप चांगल्या आहेत ना? कस्तुरीने वाटेवर चालत असताना म्हटले. हो, इतक्या श्रीमंत असूनही जराही श्रीमंतीचा गर्व नाही. अगदी साध्या आणि सरळ. आपल्याला खूप चांगले वागवले त्यांनी. जयश्रीने कस्तुरीच्या बोलण्याला दुजोरा दिला. नाहीतर आजकाल जरासा पैसा हातात आला तरी लोक हवेत उडतात. तायडे, या थैलीत किती पैसे असणार? कस्तुरीने आपल्या हातातली थैली बघत विचारले. नक्कीच आपल्या रकमेपेक्षा जास्तच दिले असणार. घरी जाऊन मोजूया आपण, जयश्री म्हणाली. आणि मोजता मोजता आई आली तर? त्यापेक्षा मोजायला नकोच. सरळ नेऊळ देवाच्या फोटो मागे ठेवूया, कस्तुरी म्हणाली. आणखी काही दिवस फुले विकली की आपल्याकडे भरपूर पैसा जमा होणार, जयश्रीने मोठ्या आनंदाने म्हटले. हो तायडे, आपला पण एक राजमहाल असायला हवा होता ना, अगदी मोठ्या बाईसाहेबांचा आहे तसा, कस्तुरी हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली. महालाची स्वप्ने नंतर बघूया. आपल्या आधी आमच्या राणीसाहेब घरी पोचल्या तर आम्हाला आजच दुसरा महाल बांधायला लावणार, जयश्री हसत हसत म्हणाली. श्रीधर मंदिरातून घरी परतला. अंगणात पाऊल टाकताच त्याला कस्तुरी गंधाचा सुगंध आला. तो सुगंध घेताच त्याच्या तोंडावर एक प्रकारचा आनंद आला. तो भरभर पायऱ्या चढला. रामप्पा दारावरच्या समईची वात नीट करत होता. रामप्पा, त्या फुलवाल्या मुली कस्तुरी गंधाची फुले घेऊन आल्यात का?
श्रीधरने विचारले. हो हो श्रीधर दादा, त्या केव्हाच फुले देऊन गेल्या. आता तुम्ही सुद्धा आत चला, सगळे तुमचीच वाट पाहत बसले आहेत, रामप्पाने म्हटले. काय, त्या मुली फुले देऊन गेल्यात? कुठून गेल्यात त्या? श्रीधरने नाराजीने विचारले. याच वाटेने गेल्या आहेत. घटप्रभेच्या तीरावर मोठ्या वडाजवळ घर आहे म्हणे त्यांचे, रामप्पाने सांगितले. लवकरच येतो हा रामप्पा, असे म्हणत श्रीधरने धावत जाऊन अंगणात ठेवलेली आपली सायकल घेतली आणि रामप्पाने सांगितलेल्या रस्त्यावरून निघून गेला. श्रीधर दादा, तुम्ही कुठे जात आहात? पुजारी तुमच्यासाठी थांबला आहे, जरा थांबा. रामप्पाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण श्रीधरने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जयश्री आणि कस्तुरी चालत चालत आपल्या घराजवळ पोहोचल्या. त्यांनी अंगणात पाऊल टाकले, पण पुढचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अंगणात त्यांची आई डोळे लाल करून उभी होती. अचानक तिला समोर पाहताच कस्तुरीने आपल्या हातातली थैली पाठीमागे लपविण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 7वा भाग. कथेत पुढे काय होणार? कस्तुरी आणि जयश्रीचे रहस्य आईला समजणार का? श्रीधर जयश्री आणि कस्तुरीपर्यंत पोहोचणार का? बघूया पुढच्या भागात. धन्यवाद.